नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत वसई किल्ल्यामध्ये। महाराष्ट्र राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हा किल्ला प्रसिद्ध आहे। हा किल्ला प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे हा तब्बल 110 एकर मध्ये व्यापलेला किल्ला आहे। ह्या किल्ल्यामध्ये 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि ह्या किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये अनेक वास्तू आपल्याला आजही जशाच्या तशा बघायला मिळतात। वसई किल्ल्याच्या चहूबाजूंनी तट होती आणि या तटांची उंची सुमारे 30 फूट उंच होती। तसेच या किल्ल्याला 4 बुरुज होते आणि या बुरुजांवरती सैनिक असे व त्यांच्यासोबत एक कप्तानही असे। यावरती तोफा तैनात केल्या जात असेल। या बुरुजांना सेंट पौद्रू, सेंट पॉल, सेंट सेबेस्टियन अशी वेगवेगळी नावं देखील आहेत। याच किल्ल्याच्या सेंट सेबेस्टियन नावाच्या बुरुजावर मराठी सैनिकांनी सुरुंग सोडला आणि तो बुरुज उडवून लावल्याचे सांगितले जाते आणि तो बुरुज उडवून लावल्यानंतर मराठी सैनिकांच्या फौजा आत शिरल्या। ज्या वेळेस मराठी सैनिकांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यावेळेस त्यांनी ह्या किल्ल्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक बुरुजाचे नाव बदलून मराठी नावे त्या बुरुजांना दिली। वसई किल्ला हा भुईकोट किल्ला असून तो 3ही बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे। ह्या किल्ल्याला 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत। एक प्रवेशद्वार हे जमिनीच्या दिशेने उघडते तर दुसरे प्रवेशद्वार हे बंदराच्या दिशेने उघडते। ह्या किल्ल्यामध्ये न्यायालय, दारूची कोठार, हॉस्पिटल, कारागृह अशा अनेक इमारती आहेत आणि आजही यांची अवशेष आपल्याला जशाच्या तशी बघायला मिळतात। वसई किल्ल्याचा हा जो प्रवेशद्वार आपण बघत आहोत तर हा आहे समुद्र मार्गाकडील प्रवेशद्वार, जो समुद्र मार्गाने आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो।
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय पुरातत्व खात्याने ह्या किल्ल्याच्या रचनेकडे लक्ष वळवले असून येथे उभारण्यात आलेले हे चिमाजी अप्पांचे स्मारक प्रेक्षकांना चांगलेच भुरळ पाडताना दिसत आहे व इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी सुद्धा बघायला भेटते। तर ही वसई किल्ल्याची सफर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय।